आज आपण 87वा श्लोक पाहणार आहोत. श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचा श्लोक 87वा. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. ब्रह्मचर्य हे व्रत जपणारा मारुती हा अत्यंत बलाढ्य, अत्यंत महान असा रामभक्त समजला जातो. नव्हे नव्हे तो आहेच. तर हा मारुती कोण? तर भगवान शंकर, ज्यांना रुद्र म्हणतात, त्याच रुद्रांचा हा महारुद्र आणि हा महारुद्रच महाबली हनुमान बनून जगापुढे आला. त्या महारुद्र हनुमानाचाच पुढचा जन्म म्हणजे समर्थ रामदास स्वामी, आणि रामदास स्वामींचा पुढचा जन्म म्हणजे गोंदवलेकर महाराज, असं एक मानलं जातं, समजलं जातं. कारण या सर्वांच्या आयुष्यामध्ये रामभक्ती, रामाची सेवा आणि रामाचं स्मरण या गोष्टी सारख्याच आहेत. म्हणजे या श्लोकामध्ये एका अर्थाने मारुतीचं वर्णन केलंय म्हणावं, किंवा समर्थांनी आपलं स्वतःचंच वर्णन केलंय असं म्हणावं. किंवा त्या रामाच्या कृपेने किंवा त्या नामाच्या कृपेने कशा प्रकारे ही कामवासना दाबून धरता येते, आवरता येते, आणि कशा प्रकारे आपल्याला ब्रह्मचर्य पदाची प्राप्ती होते, हेच इथे रामदास स्वामींना सांगायचं. आणि म्हणून ते या श्लोकामध्ये ब्रह्मचर्याचं महात्म्य म्हणजेच कामवासनेला कसं जिंकायचं, मनामधली कामवासना कशी आवरायची, किंवा या कामवासनेचा कसा नाश करायचा, या संबंधी मार्गदर्शन रामदास स्वामी आपल्याला या श्लोकाद्वारे करतायत. आणि हा कामवासना आवरण्याचा मूल मंत्र म्हणजे राम नाम, हे आपल्याला ते सांगतायत. म्हणून पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतायत, मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्यांच्या मुखामध्ये राम नाम आहे, जे सतत राम नामाचं स्मरण करतात,
त्यांच्या मनामधून कामवासना ही कायमची नाहीशी होते, निघून जाते, किंवा जरी असली तरी निष्प्रभ होते. त्या कामवासनेचं काहीही चालत नाही. ती कोणत्याही प्रकारे बाधा आणू शकत नाही. तिचा कोणत्याही प्रकारे प्रभाव पडू शकत नाही. ती निष्प्रभ होते. या संदर्भामध्ये एक सुंदर गोष्ट भगवान शंकर, पार्वती आणि राम यांच्यामध्ये घडलेली आहे. पार्वतीला नेहमी एक कुतूहल वाटायचं की आपला पती भगवान शंकर महादेव हे ज्याचं चिंतन करतात, ज्याचं स्मरण करतात, ज्याचं नाम घेतात, तो राम आपली पत्नी हरवली आहे म्हणून वेड्यासारखा रानावनात रडतो आहे, भटकतो आहे, वृक्षवेलींना विचारतोय की माझी सीता कुणी पाहिली का, माझी सीता कुठे गेली. अशा पद्धतीने रडणारा हा राम पाहून पार्वतीला मोठं आश्चर्य वाटलं आणि म्हणून तिने आपल्या पतीची म्हणजे भगवान शंकरांची अनुमती घेऊन तो राम खराच आदर्श आहे का असाच रडका माणूस आहे हे पाहण्यासाठी म्हणून पार्वती माता स्वतः त्या जंगलामध्ये आली. तिने रामाची परीक्षा घेण्याचं ठरवलंच होतं. तिने हुबेहूब सीतेसारखं रूप धारण केलं आणि जणू काही आपली पत्नी सीताच समोरून येते आहे असं रामाना वाटावं इतकं हुबेहूब सीतेचं स्वरूप धारण करून पार्वती माता प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी शोध घेत होते त्या जंगलामध्ये रामांना सामोरी आली. प्रभू रामचंद्रांनी एक क्षण तिच्याकडे पाहिलं मात्र ते जमिनीवर गुडघ्यावर बसून त्यांनी डोकं जमिनीला टेकवून नमस्कार केला आणि म्हणाले, हे माते, हे पार्वती माते, हे जगदंबे, तू आज एकटीच कशी आलीस. भगवान शंकर आज तुझ्याबरोबर कसे नाहीत. असं जेव्हा पार्वती मातेला प्रभू रामचंद्रांनी विचारलं तेव्हा पार्वती मातेची खात्री पटली की मी साक्षात सीतेसारखी दिसत असून सुद्धा यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल कुठल्याही प्रकारचा मोह, कुठल्याही प्रकारची वासना किंवा एका स्त्रीकडे बघून निर्माण होणारी कामवासना यांच्या मनामध्ये आली नाही. उलट यांनी माते तू आज एकटीच कशी आलीस असं म्हणून मला वंदन केलं. याचं मोठं आश्चर्य वाटलं. असा हा राम ज्याला आपली स्वतःची पत्नी समोरून येते आहे असं दिसून सुद्धा त्याच्या मनामध्ये कुठलाही कामविकार निर्माण झाला नाही. मग तो राम आणि त्याचं नाम आणि त्याचं स्मरण आपल्या मनातला कामविकार घालवेल यात आश्चर्य ते काय. आणि म्हणून आपण स्मरण करायचं त्या प्रभूचं
ज्याने स्वतः काम जिंकलाय, त्या प्रभू रामचंद्राचं आपण स्मरण करायचं, म्हणजे आपल्या मनामधला काम नाहीसा होईल. हेच समर्थ इथे पहिल्या ओळीत सांगतायत. मुखी राम त्या काम बाधू शकेना. ज्यांच्या मुखामध्ये रामनाम असतं त्यांना कुठल्याही प्रकारची कामवासना बाधत नाही, अडथळा निर्माण करत नाही. कारण का तर दुसऱ्या ओळीमध्ये सांगतायत, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना. ते म्हणतायत या नामाच्या गुणामुळे, या नामाच्या पाठबळामुळे, या नामाच्या आश्रयाने, या नामाच्या योगाने जे काही आपलं इष्ट आहे, जे काही आपल्याला साध्य करायचं आहे, ती मनातली कामवासना नाहीशी करायची आहे, ते करण्यासाठी जे काही धाडस हवं, धैर्य हवं, ते आपल्याला या रामनामामुळे प्राप्त होतं. आणि म्हणून समर्थ पहिल्या 2 ओळीमध्ये म्हणतायत की ज्यांच्या मुखामध्ये रामनाम असतं त्याला कामवासना बाधत नाही. कारण त्या नामाच्या पाठबळामुळे, त्या नामाच्या गुणामुळे, त्या नामाच्या योगामुळे कामवासनेला जिंकण्यासाठी जरूर असणारे धैर्य, धारिष्ठ्य, साहस, धाडस त्याला हमखास प्राप्त होते. तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतायत, हरी भक्त तो शक्त कामास मारी. अशा या हरीचा, अशा या रामाचा जो कोणी भक्त असतो, जो साधक असतो, जो सतत त्याचं स्मरण करत असतो, जो सतत नामामध्ये असतो, असा हा भगवंताचा हरीचा भक्त या प्रबळ असणाऱ्या, शक्तिशाली असणाऱ्या, सामर्थ्यवान असणाऱ्या, महापराक्रमी असणाऱ्या कामविकाराला, कामवासनेला मारून टाकतो. कामवासना नाहीशी करतो. का? कारण तो भगवंताचा भक्त असतो. जो भगवंताचा भक्त आहे, म्हणजेच जो भगवंतापासून विभक्त नाही, जो भगवंताशी एकरूप पावलेला असतो, त्याला भगवंताचे गुण आपोआप प्राप्त होतात. आणि म्हणून ज्या भगवंताने काम जिंकला त्याच्या भक्तांना सुद्धा काम जिंकण्याचं हे सामर्थ्य प्राप्त होतं. आणि म्हणून हरीचा जो भक्त असतो, रामाचा जो भक्त असतो, त्या केवळ भक्तीमुळे, त्या केवळ नाम स्मरणामुळे त्याला कामविकाराला आवरण्याचं, कामविकाराला मारून टाकण्याचं एक प्रकारचं धाडस प्राप्त होतं. आणि भक्तीमुळे तो या गोष्टी सहज करू शकतो. आणि असं कुणी केलेलं आहे त्याचं एक उत्तम उदाहरण शेवटच्या ओळीमध्ये देत आहेत. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. या जगामध्ये सर्वात धन्य धन्य असणारा, सर्वोत्तम दास असणारा, सर्वोत्तम भक्त असणारा, भगवंताचा एकरूप निस्सीम सेवक असणारा मारुतीशिवाय या जगामध्ये अन्य कोण? ज्याच्या मनामध्ये सतत नामस्मरण चालू असतं, ज्याच्या हृदयामध्ये सतत नामस्मरण चालू असतं, ज्याच्या मुखातून सतत राम नाम स्मरण चालू असतं, तो मारुती कामविकाराला जिंकल्यामुळे, काम वासनेला मारून टाकल्यामुळे ब्रह्मचार्यांमध्ये सर्वात अग्रगण्य होतो. असा हा मारुती. आणि जगामध्ये तो धन्य धन्य आहे. कारण का? तर ब्रह्मचार्यांमध्ये सर्वात तो श्रेष्ठ आहे म्हणून. आता इथे आपल्याला काही मूलभूत गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.
आपल्या सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी तहान, भूक, झोप या आवश्यक गरजा असतात, त्याप्रमाणे कामवासना ही सुद्धा आपली अत्यंत प्राथमिक आणि महत्त्वाची गरज आहे. आणि या कामवासनेमुळेच स्त्री पुरुष संबंध होतात आणि त्यातून नवीन जीवाची पुनर्निर्मिती होते. आपला वंश चालतो, आपल्याला मुलंबाळं होतात आणि हा मानव वंश या पृथ्वीतलावर पुढे वाढत जातो. जर ही कामभावना नसती तर आपल्याला जगामध्ये माणसंच दिसली नसती. म्हणून कामवासना ही आवश्यक आहेच, परंतु ती संयमितपणाने वापरली पाहिजे. म्हणून कामवासना वाईट नाही, परंतु त्याचा अतिरेक होता कामा नये. आपल्याला मुलंबाळं होतील, आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला भोग भोगता येईल, एवढ्या प्रकाराने ती कामवासना आपण वापरली तरी चालतं. परंतु त्याचा अतिरेक होऊन आपल्याला त्रास होईल किंवा इतरांना त्याचा उपद्रव होईल, अशा पद्धतीने ती कामवासना आपल्या जीवनामध्ये असता कामा नये. त्याचा आपण संयमाने वापर केला पाहिजे. आणि ही मनाची शक्ती आहे, त्याचं सामर्थ्य आहे, ते आपण त्या पद्धतीनेच वापरलं पाहिजे. हे रामदास स्वामींना इथे सांगायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.